बेळगाव तालुक्यातील हलगा, एक असं गाव जिथे मोहरम हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मानवता आणि सामाजिक ऐक्याचा जिवंत वारसा आहे. करबला येथे इमाम हुसेन यांनी अन्यायाविरुद्ध दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम पाळला जातो. सत्य, न्याय आणि त्यागाचा संदेश देणारा हा पवित्र काळ हलगा गावात मात्र हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं रूप धारण करतो. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार येथील ताबूत गावातील मंदिरांनाही भेट देतात. हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिक खांद्याला खांदा लावून मिरवणुकीत सहभागी होतात. मजनू नृत्य, इंगळ्यांचा विधी आणि पारंपरिक ताबूत मिरवणूक या परंपरा गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. धर्मापेक्षा माणुसकी मोठी आणि एकोपात सर्वात मोठी ताकद, हा संदेश हलगा आजही आपल्या कृतीतून देत आहे. विविधतेतील एकतेचा आदर्श जपणारी हलगा येथील मोहरम परंपरा आजच्या समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहे. हलगा गावातील ही परंपरा समाजात बंधुभाव, परस्पर सन्मान आणि सांप्रदायिक सलोखा जपणारी जिवंत परंपरा म्हणून आजही ओळखली जाते. बदलत्या काळातही शेकडो वर्षांचा हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम हलगा ग्रामस्थ करत आहेत. कॅमेरामॅन नागेश कालिंगसह रिपोर्टर प्रकाश बेळगुजी, बेळगाव लाईव्ह. बेळगाव जिल्ह्यामध्ये हलगा एक असं खेडा आहे. या खेड्यामध्ये पारंपरिक चालणारा हा हजरत बी फातिमा दर्ग्याचा जो मोहरम आहे तो वर्षानुवर्ष आपल्या गावामध्ये चालत आहे. आणि ह्या ठिकाणी कोणत्याही जातीभेद विरुद्ध कोणताही काय असा हे नाही, सगळे गुण्या गोविंदाने मिळून मिसळून करतात. मोहरमची पारंपरिक आपल्या गावातील हा इतिहास आहे की 250 ते 300 वर्षापूर्वी हा वर्षानुवर्ष चालणारा हा आमच्या गावातील एक इतिहास हा मोहरम असा सण आहे. आणि ह्या सणामध्ये कोणत्याही जातीविरुद्ध कोणत्याही ह्याच्या विरुद्ध काही हे भांडण वगैरे हे नसते वेळी आपल्या गुन्ह्या गोविंदाने सगळ्या जातीचा काही विचार न करता या हजरत निजामुद्दीनचा हा सण आपल्या गावामध्ये वर्षानुवर्ष चालत आहे. तो आम्ही आता कंटिन्यू साजरा करत आहे. मजनू म्हणजे आपल्या गावची परंपरा आहे आणि आमच्या वडिलांची ही परंपरा कायम आम्ही टिकवत आलेलो आहे. आणि आम्ही बाहेर गावी सुद्धा जाऊन मजनू खेळून आलेलो आहे एक महिना. परत आपले देवबाबा वारल्यानंतर आम्ही आमच्या विधीप्रमाणे त्यांच्या मुलांच्या हातामध्ये ती परंपरा आम्ही चालवत आलेली आहे. आमचे 85 वर्ष चालू आहे. त्याच्या अगोदरपासून बी मोहरम हे पहिल्यापासून आहेच. नंतर हे त्याच्या अगोदर आमचा फकीरा बेळगोजी होते. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा धाकलू फकीरा बेळगोजी हे झाले. त्याच्यानंतर आता हे परशुराम धाकलू बेळगोजी आता चालू आहे. मजनू म्हणजे देवाची एक सेवा हे आहे.